Today, we are going to learn and understand how to solve practice set 1.3 of chapter number 1 Rational and Irrational Numbers from 8th Standard Mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 4 वर प्रॅक्टिस सेट 1.3 दिलेला आहे. यामध्ये 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत. चला क्वेश्चन रीड करूयात. राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आता इथे हे खाली काही रॅशनल नंबर्स दिलेले आहेत. तर रॅशनल नंबर म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे हो की नाही? रॅशनल नंबर म्हणजे काय? तर m/n या फॉर्म मध्ये दिलेला नंबर असायला हवा. m/n म्हणजेच न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, आणि जो डिनॉमिनेटर आहे तो 0 नसला पाहिजे. त्याचबरोबर थर्ड कंडिशन काय आहे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्हीही इंटिजर्स असले पाहिजेत. सो हे सगळे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि या रॅशनल नंबर्सला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये राईट करायचंय. मग डेसिमल फॉर्म मध्ये कशा प्रकारे राईट करणार? चला पाहूयात. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. आता इथे आपण हा एक रॅशनल नंबर घेऊयात आणि या रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात. कसं कन्वर्ट करणार हे पहा. इथे 7 काय आहे? न्यूमरेटर, आणि 4 काय आहे? डिनॉमिनेटर. म्हणजेच आपल्याला काय करायचे आहे? या न्यूमरेटरला डिनॉमिनेटर हे डिवाइड करायचं आहे. चला अशा प्रकारे आपण डिवाइड करूयात. इथे येणार 7 आणि इथे येणार 4. 4 ने 7 ला डिवाइड करूयात. आता 4 1 जार 4 येणार इथे, बरोबर. 7 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर काय येणार? 3. खूप इझी आहे. आपण लहानपणीच डिव्हिजन कसं करायचं ते पाहिलेले आहे. पण आता इथे काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आलं लक्षात? इझी आहे म्हणून लक्ष द्यायचं नाही असं चालणार नाही, कारण पुढे काही ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या लक्षात येणे महत्वाचे आहे. हे पहा. आता इथे रिमाइंडर काय आलेला आहे? 3. 3 हा तर 4 पेक्षा छोटा आहे. आपल्याला काय करायचंय? 0 येईपर्यंत आपल्याला डिवाइड करायचंय, हो ना. मग आता इथे 3 ला 4 ने कसं डिवाइड करणार? त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? इथे कोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट घ्यावा लागणार आहे. डेसिमल पॉइंट घेतल्यानंतर आपण हवं तितके वेळा प्रत्येक वेळी 0 देऊ शकतो. आता इथे 3 च्या इथे 10 आपण देऊ शकतो, कारण इथे आपण डेसिमल पॉइंट घेतलेला आहे. आता 4 च्या टेबल मध्ये 30 आहे का? तर 30 तर नाहीये. पण कोणता नंबर आहे? 4 7 जार 28. 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला इथे आन्सर मिळते 2. आता पुन्हा 2 हा 4 पेक्षा छोटा आहे. मग आपल्याला या 4 ने 2 ला डिवाइड करता येणार नाही. मग त्यासाठी काय करणार आपण? इथे एक 0 घेणार. का 0 घेतला? तर डेसिमल पॉइंट आपण इथे ऑलरेडी घेतलेला आहे कोशंट मध्ये. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की कोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट घेतला की आपण प्रत्येक वेळी रिमाइंडर मध्ये 10 फ्री मध्ये ऍड करू शकतो. आता इथे जसं आपण 3 बरोबर इथे 0 घेतला, त्यानंतर आता इथे 2 हा रिमाइंडर आला, मग इथे सुद्धा आपण 0 घेऊ शकतो. आता 4 च्या टेबल मध्ये 20 आहे का? तर हो आहे. 4 5 जार 20. चला इथे राईट करून घेऊयात आणि सबट्रॅक्ट करूयात. रिमाइंडर काय आला? 0 आला. म्हणजे इथे आपलं हे डिव्हिजन संपलेलं आहे. 0 रिमाइंडर आला की आपलं डिव्हिजन करण्याची जी प्रोसेस आहे ती संपते, टर्मिनेट होते, हो ना. म्हणूनच अशा प्रकारच्या डिव्हिजनला काय म्हणतात? अशा प्रकारच्या डिव्हिजनला म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आलं लक्षात? सो हा 1.75 काय आलेला आहे आपला? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ 7/4. ओके. चला आता आणखी एक प्रकारचं डिव्हिजन पाहूयात, ज्यामध्ये आपण कितीही प्रयत्न केला तरीही रिमाइंडर काही 0 येतच नाही. पाहूयात आणि मग तशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात तेही अभ्यास करूयात. हे पहा. आता इथे आपण हे एक एक्झाम्पल घेतले 5/6. चला 5 ला 6 ने डिवाइड करूयात. आता 5 हा तर 6 पेक्षा छोटा आहे, ओके नाही. मग आधीच आपल्याला इथे डेसिमल फॉर्म घेता येतो का? डेसिमल पॉइंट घेता येतो का? नाही. आपल्याला काय करावं लागणार? आधी 0 ने डिवाइड करावं लागणार. सो 6 0 जार 0 आला इथे 5. आता पुढे काय करणार? आता आपण डेसिमल पॉइंट इथे घेऊ शकतो. चला डेसिमल पॉइंट घ्या. एक डेसिमल पॉइंट घेतला म्हणजे आपण 0 इथे ऍड करायला मोकळे झालो. आता इथे 50 आला. 6 च्या टेबल मध्ये 50 तर काही नाहीये, पण 50च्या जवळपासचा नंबर आहे की नाही? हो ना. चला मग इथे आपण राईट करूयात
6 8 जार किती 6 8 जार 48. चला 50 मधून 48 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे 2 आला. आता 2 हा 6 पेक्षा छोटा आहे. 2 ला 6 ने तर काही आपण डिवाइड करू शकत नाही. मग इथे आपण काय करणार एक 0 घेणार. हा 0 का घेऊ शकलो आपण इथे कारण ऑलरेडी आपण इथे डेसिमल पॉइंट दिलेला आहे आणि जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की कोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट आपण दिला की हवे तितका वेळा आपण 0 ऍड करू शकतो प्रत्येक स्टेप मध्ये. आता इथे 20 झाला. 6च्या टेबलमध्ये 20 तर काय नाहीये पण 20 पेक्षा छोटा नंबर आहे. 6 3 जार 18 है ना. सो इथे 18 घेतला. 20 मधून 18 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे रिमाइंडर आला 2. आता इथे पुन्हा आपण एक 0 घेऊ शकतो आणि मग 6 3 जार 18. आता लक्षात घ्या थोडासा इथे विचार करा बरं. 20 मधून आता पुन्हा आपण जर 18 सबट्रॅक्ट केलं तर पुन्हा रिमाइंडर 2च येणार. परत एक 0 घेतला झाला 20. मग पुन्हा 6 3 जार 18 पुन्हा 2 आला मग 20 झाला. मग ही जी सायकल आहे 2 रिमाइंडर येण्याची ती कंटिन्युअस अशीच चालत राहणार आहे. आपला रिमाइंडर 0 काही कधी येणारच नाही कारण प्रत्येक वेळी आपण 20 मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2च आपला रिमाइंडर येणार आहे हो की नाही. आणि कोशंट मध्ये आपण 6 3 जार 18 6 3 जार 18 3 3 3 3 3 चालूच राहणार आहे. हे काही संपणार नाही. तर इथे लक्षात येतंय का तुम्हाला या डिव्हिजनचा काही एंड होणारच नाहीये म्हटल्यावर इथे अशा प्रकारच्या डिव्हिजनला काय म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग म्हणजे जिथे डिव्हिजन संपतं रिमाइंडर 0 येतो आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजे काय की असे डिव्हिजन की ज्याचा अंत काही होत नाही एंड काही होत नाही. 0 रिमाइंडर हा येतच नाही कधी आणि कोशंट मध्ये स्पेसिफिक नंबर हा रिपीट होत राहतो. आता इथे 3 हा नंबर रिपीट होत राहणार आहे. हे डिजिट. सो इथे काय इथे कोशंट आलेला आहे आपला 0.83. आता हा 3 3 3 3 रिपीट होतोय सारखा सारखा म्हटल्यावर आपल्याला सारखं सारखं 3 3 राईट करण्याची गरज नाही. कोणता डिजिट रिपीट होतोय इथे 3. मग आपण अशा वेळी आन्सर मध्ये काय करतो 3च्या डोक्यावर देतो एक पॉइंट. म्हणजे हा पॉइंट आपल्याला काय सांगतो की 3 हा आता इथे पुढे रिपीटच होत राहणार आहे. आलं लक्षात तुमच्या. मग अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता कधी कधी काय होऊ शकतं की एक डिजिट रिपीट नाही होणार पण काही डिजिट्सचा ग्रुप हा रिपीट होत राहतो. हे पहा आता इथे आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 4/11 4 ला 11 ने डिवाइड करायचे आपल्याला. आता इथे सगळ्यात आधी आपण 0 ने डिवाइड करूयात. रिमाइंडर इथे 0 रिमाइंडर इथे 4. आता इथे एक डेसिमल पॉइंट घेऊयात. डेसिमल पॉइंट आपण इथे घेतला म्हणजे इथे आपण 0 द्यायला मोकळे. किती झाला 40 झाला. आता 11च्या टेबलमध्ये 40 तर काही नाहीये पण 40च्या जवळचा नंबर 33 आहे. 11 3 जार 33. 40 मधून 33 सबट्रॅक्ट केल्यानंतर 7 रिमाइंडर आहे. आता इथे पुन्हा आपण एक 0 घेऊयात. 11च्या टेबलमध्ये 70 तर काही नाही हो ना पण 66 आहे. सो इथे घेऊयात आपण 11 6 जार 66. 70 मधून 66 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमाइंडर राहतो 4. आता इथे 0 घेऊयात. आता 40 तर काही नाहीये 11च्या टेबलमध्ये 33 आहे. चला 11 3 जार 33 घेऊयात. काय येणार इथे रिमेनिंग 7 येणार. आता इथे आपण पुन्हा 0 घेऊयात. 11च्या टेबलमध्ये 70 नाहीये. काय आहे 66 आहे. आपण पाहिलं 11 6 जार 66. सबट्रॅक्शन करा. काय आन्सर आलं 4. आता इथे आपण 0 घेणार मग किती होणार 40. आता इथे तुम्ही पॅटर्न पाहताय का 40 मग 70 पुन्हा 40 मग पुन्हा 70 परत 40 आणि परत 70 येणार. म्हणजे कोशंट मध्ये 3 6 3 6 हे कंटिन्यू होत राहणार. 3 6 3 6 3 6 3 6 म्हणजे 2 डिजिट्स इथे रिपीट होत आहेत. इथे डिजिट्स 2 डिजिट्स. इथे या एक्झाम्पल मध्ये फक्त 1 डिजिट रिपीट होत होतं हो ना. मग त्यामुळे आपण काय केलं कोणतं डिजिट रिपीट होतंय त्याच्यावरती एक डॉट दिला. आता इथे 2 डिजिट्स रिपीट होत आहेत म्हटल्यावर आपण आन्सर मध्ये कशा प्रकारे राईट करतो
तर 0.36. आता 36 हे 2 डिजिट रिपीट होत आहेत, म्हणून याच्यावरती आपण देणार अशा प्रकारचा बार. तो हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. आणि अशा प्रकारच्या डिव्हिजनला और डेसिमल फॉर्मला काय म्हणतात? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. चला, आय होप आता इथे तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली असावी. चला, आपण आपला प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह करायला घेऊया. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे 9/37. 9 ला 37 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता 37च्या टेबलमध्ये 9 नाहीच आहे. येणार कसा? छोटा आहे ना तो 37 पेक्षा. मग आधी काय करणार आपण? 0 ने भाग घालू. सो आता इथे 9 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर 9 रिमेनिंग राहणार. आता इथे काय येणार? मग आपल्याला 0 घ्यायचा आहे ना इथे, त्यासाठी आपल्याला द्यावा लागणार एक डेसिमल पॉइंट. एक डेसिमल पॉइंट दिला म्हणजे इथे आपण 0 घ्यायला मोकळे. आता इथे किती झालेला आहे? 90. 37चा टेबल तर काही आम्हाला येत नाही असं तुम्ही म्हणाल. बरोबर आहे. कसं येणार? इतका मोठ्या नंबरचा टेबल येणं थोडं कठीणच आहे. मग अशा वेळी आपण काय करतो? साईडला आपल्या नोटबुकच्या मागे किंवा साईडला एक लाईन मारून टेबल आपण तयार करत असतो. तर हे पहा, मी सुद्धा इथे टेबल तयार करून घेतलेला आहे. आता 90 आहे का 37च्या टेबलमध्ये? तर 90 आपल्याला कुठेच दिसत नाहीये. मग 90च्या जवळपासचा कोणता नंबर आहे? तर 74 आहे, हो ना. मग 37 2s are 74 इथे आपण करणार. सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्शन केल्यानंतर हे पहा, आता इथे 0 मधून 4 जात नाहीत, म्हणून आपण 9 मधून बॉरो करणार. 9 मधून इथे 1 बॉरो केल्यानंतर इथे किती होणार? 10 होणार 0च्या जागी. आणि 9 मधून 1 बॉरो केला आहे म्हणून तिथे 8 रिमेनिंग राहणार. तर 10 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे रिमेनिंग येतं 6. आणि 8 मधून 7 गेल्यानंतर इथे राहणार 1 राहणार. सो इथे झाले 16. आता 16 सुद्धा 37 पेक्षा छोटे आहेत की नाही? मग आता आपण इथे एक 0 घेऊया. आता 160 आपल्याला फाइंड आउट करायचंय 37च्या टेबलमध्ये. आहे का 160? नाहीये. पण त्याच्या जवळपासचा नंबर किती आहे? 148. घेऊया तिथे कितीचा आहे? 4 37 4 148. सबट्रॅक्शन करा. आता इथे 0 मधून 8 तर काही जाणार नाही. मग आपण कशा प्रकारे सबट्रॅक्शन करतो? शेजारच्या नंबरकडे उसने मागतो. सो 6 कडून आपण बॉरो करूयात. 6 मधून 1 इथे बॉरो केल्यावर इथे होणार 0च्या जागी 10. 6च्या जागी किती राहणार? 5 राहणार. आता 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2. 5 मधून 4 गेले 1. 1 मधून 1 गेले 0. किती झालं? 12. 0 घेऊयात. 120 आहे का? नाहीये. पण 3s are 111 आहे. 37 3s are 3 ते क्वेश्चन मध्ये राईट करूयात आणि इकडे राईट करूयात 111. चला, 120 मधून आता 111 सबट्रॅक्ट करूयात. 0 मधून 1 तर काही जात नाही. तर आपण काय करतो? बॉरो करतो. सगळं तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे आपण सबट्रॅक्शन परफॉर्म करत असतो. सो 2 मधून 1 इकडे बॉरो केल्यानंतर 0च्या जागी राहणार 10. आणि 2 मधून 1 बॉरो केला म्हणून 2च्या जागी 1. 10 मधून 1 सबट्रॅक्ट करा 9. 1 मधून 1 गेला 0. 1 मधून 1 गेला 0. आता इथे आपण 9च्या शेजारी घेऊयात 0. आता जरा या डिव्हिजन कडे व्यवस्थित लक्ष द्या बरं. हे पहा, इथे या स्टेप मध्ये 90 आलं होतं, ओके नाही? मग 37 ने आपण 90 ला डिवाइड केलेलं होतं. आता इथे सुद्धा 90 आलेलं आहे. मग पुन्हा आपण 37 ने 90 ला डिवाइड केल्यानंतर या ज्या मधल्या स्टेप्स आहेत त्याच कंटिन्यू होणार आहेत, ओके नाही? आणि कोशंट मध्ये अशा प्रकारेच 243 243 243 रिपीट होत राहणार आहे. आलं लक्षात? म्हणजे हा कशा प्रकारचा डेसिमल फॉर्म आहे? येस, व्हेरी गुड. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल. मग कशा प्रकारे आपण राईट करतो हा? तर अशा प्रकारे 0.243 आणि 243 रिपीट होत आहे पुन्हा पुन्हा, म्हणून 243 यावर देतो आपण अशा प्रकारचा एक बार. किती इझी आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. 18/42. इथे व्यवस्थित लक्ष. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे इव्हन नंबर्स आहेत म्हटल्यावर आपण हे नंबर्स थोडेसे रिड्यूस करून आपलं काम सोपं करू शकतो की नाही? इतके मोठे नंबर्स यूज करून डिव्हिजन केल्यावर आपलं जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशन मध्ये मोठे मोठे नंबर्स येतील. मग जर आपण इथेच त्या नंबर्सला रिड्यूस केलं, याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट केला तर आपले काम सोपे होऊन जाईल, ओके नाही? चला,
काय करूयात, आता हे नंबर्स थोडेसे रिड्यूस करूयात, म्हणजेच 18/42चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट करूयात. तो दोन्ही नंबर्स 6च्या टेबलमध्ये आहेत की नाही. तो 6 3s are 18 आणि 6 7s are 42. तो 3/7 हा झाला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 18/42. व्हॅल्यू ही दोघांची सेमच असणार आहे, त्यामध्ये काही फरक होणार नाही. फक्त आपण इथे नंबर्स रिड्यूस केलेले आहेत. तर यालाच तुम्हाला जर असं काटकूट करून जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे राईट करू शकता. 18 कोणत्या टेबलमध्ये आहे तर 6च्या टेबलमध्ये आहे आणि 42 हा सुद्धा 6च्या टेबलमध्ये आहे. सो 6 किती जार 18, 6 3s are 18 आणि 6 किती जार 42, 6 7s are 42. सो इथे 6 तुम्ही कट केल्यानंतर हे पहा, अरे इथे 18/42चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळणार आहे 3/7. चला आता या नंबर्सला घेऊन आपण डिव्हिजन करूयात. आता इथे 7 पेक्षा 3 छोटा नंबर आहे म्हटल्यावर आपण काय करूयात, 7 0s are 0 करूयात, 3 मधून 0 सबट्रॅक्ट करूयात. 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे रिमेनिंग राहणार 3. आता क्वोशंट मध्ये घेऊयात एक डेसिमल. क्वोशंट मध्ये एक डेसिमल पॉईंट त्यानंतर 3च्या शेजारी आपण 0 राईट करू शकतो. आता 7च्या टेबलमध्ये 30 तर नाहीये, 30 पेक्षा छोटा नंबर तर आहे ना. 7 4s are 28. आता 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार. चला आता 2च्या शेजारी सुद्धा एक 0 घेऊन टाकूयात. इथे किती झालं आता 20. 7च्या टेबलमध्ये 20 तर नाहीये पण 14 आहे हो ना. सो 7 2s are 14. 20 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 6. 6च्या शेजारी एक 0 घेऊयात. तर इथे काय झाला 60. 7च्या टेबलमध्ये 60 आहे का, नाहीये हो ना. पण 60 पेक्षा छोटा नंबर आहे. 7 8s are 56. हो 60 मधून 56 सबट्रॅक्ट करूयात. 56 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतं 4. 4च्या शेजारी घेऊयात एक 0. झालं 40. 7च्या टेबलमध्ये 40 आहे का, नाही. 7च्या टेबलमध्ये 40 नाहीये पण 40 पेक्षा छोटा 35 आहे. 7 5s are 35. 40 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 5. चला 0 घेऊयात 5च्या शेजारी. आता 50 आहे का 7च्या टेबलमध्ये, 50 तर नाहीये पण 7 7s are 49 आहे. त्यात 7 7s are 49. 50 मधून 49 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 1. आता 1च्या शेजारी घेऊयात एक 0. संपत नाहीये, खूप लांब डिव्हिजन चाललंय हो ना. चला आता 10 तर नाहीये 7च्या टेबलमध्ये, मग 7 1s are 7. सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतं 3. आता पहा 3च्या शेजारी जर आपण एक 0 घेतला तर काय होणार 30 होणार. आणि 30 या आधी कुठे आलेला आहे हे पहा इथे हो ना. मग आता इथे 30 झाल्यानंतर ही जी सायकल आहे 30च्या नंतरची तीच सायकल पुन्हा रिपीट होणार आहे खाली, हो की नाही. म्हटल्यावर पुन्हा खाली तीच सायकल रिपीट करण्यामध्ये आपला वेळ आणि आपल्या नोटबुक मधली जागा कशाला वायाला घालवायची. आपल्याला माहित आहे मग आता क्वोशंट मध्ये हेच नंबर्स रिपीट होणार आहेत. आपण काय केलं होतं 30 साठी 7 4s are 28 हो ना. म्हटल्यावर इथून स्टार्ट झालं. काय आलं क्वोशंट मध्ये 4 2 8 5 7 1. सो हेच सगळे डिजिट्स पुन्हा रिपीट होणार आहेत हे आपल्याला माहित आहे. चला इथे मग आपण आपल्या क्वेश्चनचे आन्सर राईट करूयात. आपले आन्सर आलेले आहे 0.42857 आणि हेच डिजिट्स पुन्हा रिपीट होत राहणार आहेत जोपर्यंत हे डिव्हिजन चालणार आहे तोपर्यंत. आता या डिव्हिजनचं एंड तर नाहीये कारण हे डिव्हिजन कोणत्या फॉर्म मधलं आहे. हा जो आपला डेसिमल फॉर्म आलेला आहे तो कोणता फॉर्म आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. चला आता इथे हेच डिजिट रिपीट होणार आहेत म्हणून आपण इथे देऊयात एक बार. सो या क्वेश्चनचे आन्सर काय झाले 0.428571. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता दिलेला आहे 9/14. 9 ला आपल्याला 14 ने डिवाइड करायचंय. तो 9 हा 14 पेक्षा छोटा नंबर. काय करणार 14 0s are 0. 9 मधून 0 सबट्रॅक्ट करूयात 9. आता इथे देऊयात क्वोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट. एक डेसिमल पॉइंट दिलाय म्हणून आता इथे आपण 0 इथे पुढे 9च्या लावायला मोकळे झालो. तर इथे 90. 14च्या टेबल मध्ये 90 आहे का, नाहीये तर कुठेच दिसत नाही पण 84 आहे हो ना. 90 पेक्षा छोटा नंबर आहे 84. सो 14 6s are 84 आपण इथे राईट करू. सबट्रॅक्ट करूयात 90 मधून 84 सबट्रॅक्ट केल्यानंतर
इथे आपल्याला आन्सर मिळते 6. तर इथे 6 हा सुद्धा छोटा नंबर आहे 14 पेक्षा. आपण घेऊयात एक 0. आता किती झाला 60. 14च्या टेबलमध्ये 60 नाहीये पण 56 आहे हो ना. 14 4s are 56. चला सबट्रॅक्शन करूयात. किती रिमेनिंग राहणार 4. 4 नंतर सुद्धा आपल्याला एक 0 घ्यावा लागणार कारण 14 पेक्षा 4 हा तर छोटा आहे. आता इथे झालेला आहे 40. 40 आहे का 14च्या टेबलमध्ये 40 तर नाही आहे पण मग काय आहे 28 आहे. 14 2s are 28. चला आता इथे 40 मधून 28 सबट्रॅक्ट करा. कसं करणार आता 0 मधून 8 तर काही सबट्रॅक्ट होत नाही. 4 मधून आपण 1 इकडे बोरो करणार. मग इथे 0च्या जागी होणार 10 आणि 4च्या जागी राहणार 3. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे येणार 2. 3 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे येणार 1. ते झालं 12. 14 पेक्षा 12 छोटा आहे. आपण एक 0. 120. 14च्या टेबलमध्ये 120 नाहीये पण 112 आहे. चला 14 8s are 112 आपण घेऊयात. 120 मधून 112 सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला माहित आहे किती आन्सर येणार 8 येणार हो ना. आता 8 हा सुद्धा छोटा नंबर आहे 14 पेक्षा. घेऊयात एक 0. 0 घेतला किती झालं 80 झालं. 80 आहे का 14च्या टेबलमध्ये चेक करा नाहीये. मला माहिती आहे तुमचं टेबल्स लर्न आहेत पण इथे तुमच्या रेफरन्ससाठी आपल्याला लगेच गोष्टी सोप्या व्हाव्यात. समोर नजरेसमोर टेबल असला की सोपं जातं म्हणून आता इथे आपण टेबल घेतलेला आहे. 80 नाहीये 14च्या टेबलमध्ये हो ना 70 आहे. चला राईट करूयात. 14 5s are 70. 80 मधून 70 सबट्रॅक्ट केल्यानंतर 10 रिमेनिंग. 10 हा सुद्धा 14 पेक्षा छोटा नंबर आहे सो इथे 0 घेऊयात. 100 आहे का आता 14च्या टेबलमध्ये 100 नाहीये 98 आहे. चला 14 7s are 98 राईट करूयात. 100 मधून 98 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतो. इथे आपण घेऊयात 0. 14च्या टेबलमध्ये 20 नाहीये सो 14 1s are 14. 20 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतो 6. आता हे पहा रिमेनिंग इथे 6 आलेला आहे. इथे आपण 0 घेऊ शकतो मग काय होणार 60 होणार. आता थोडंसं पुन्हा मागे सरका. आधी आपण काय केलेलं आहे ते पहा. इथे काय आलंय 90. इथे काय आहे 60. पहा आता जर इथे आपलं 60 आलं तर ही 60 नंतरची जी काही सायकल आहे तीच सायकल पुन्हा रिपीट होत राहणार हो की नाही. हे पहा इथे जर आपण 0 घेतला तर इथे किती झालेला आहे 60 झालेला आहे. 60 तर नाहीये ओके नाही 14च्या टेबलमध्ये. 14 4s are किती आहे 56 आहे. सो आपण काय घेणार 14 4s are 56 सबट्रॅक्ट करणार. किती रिमेनिंग राहणार 4 राहणार. हे पहा मग आता इथे आपण पुन्हा एक 0 घेणार. 0 घेतला की 40 होणार. मग पाहताय तुम्ही 60च्या नंतरची जी इथे सायकल आहे तीच सायकल पुन्हा इथे खाली रिपीट होत राहणार ओके नाही. म्हटल्यावर हे कोणत्या टाईपचं डेसिमल फॉर्म आहे. येस व्हेरी गुड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण इथे राईट करूयात 9/14 आणि याचं काय आन्सर आलेला आहे क्वोशंट मध्ये पहा 0.64285714. आता इथे 1 पर्यंत बरोबर आहे पण 4 पासून पुन्हा सगळे जे डिजिट्स आहेत 4 नंतर 2 8 5 7 1 हे रिपीट होणार हो ना. मग इथे आन्सर मध्ये कशा प्रकारे आपण राईट करणार 1 पर्यंतच राईट करणार आणि पुन्हा हा जो ग्रुप आहे 4 2 8 5 7 1 हा रिपीट होणार आहे म्हणून 4 पासून 1 पर्यंत आपण देणार एक बार. 6 वर बार देणार नाही कारण 6 रिपीट होतोय का इथे नाही होते. कुठून रिपीट होणार आहे आपला क्वोशंट तर 60 पासून. हे पहा इथे 60 आलंय आणि इथे 60 आलंय हो ना. मग 60 ला आपण कशाने डिवाइड केलेला आहे 60 ला आपण डिवाइड केलेला आहे 14 4s are 56. इथे 4 मतलब 4 पासून रिपीट होणार आहे म्हणून आपण बार दिलेला आहे 4 पासून 1 पर्यंत. आलं लक्षात. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे -103/5. तर इथे निगेटिव्ह नंबर आहे याचे डिव्हिजन कसे करणार अगदी सोपं आहे. काय करायचंय हे जे मायनसचे साइन आहे ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचंय. असं अज्युम करायचंय की इथे
हा पॉझिटिव्ह नंबरच आहे. कशा प्रकारे हे पहा असे 103 डिवाइडेड बाय 5. पण जेव्हा तुम्ही फायनल आन्सर राईट करत असता तेव्हा मात्र या मायनस साईनला न विसरता देऊन घ्यायचे आहे, नाहीतर तो रागवेल आणि मग तुम्हाला टीचरांचा ओरडाही बसेल आणि एक्झाम मध्ये तुम्हालाच अंडे मिळतील. 0 0 0 असे किती झिरोज मिळतील सांगता येणार नाही, हो ना, तुमचं नुकसान होईल. त्यामुळे या मायनस साईनचा व्यवस्थित मानपान करायचा आहे, त्याला विसरायचं नाही. थोड्या वेळासाठी जरी त्याला बाजूला बसवलं तरी शेवटी मात्र त्याला त्याचा आदर तिथ्य करून घेऊन यायचं. आलं लक्षात? चला आता आपण काय करूयात, या 5 ने 103 ला डिवाइड करूया. सो 5 2s are 10, 10 minus 10 0. आता हा 3 आला खाली. आता 3 हा तर छोटा नंबर आहे 5 पेक्षा. मग काय करायचं, तर इथे आपण 5 zeros are 0 राईट करून आणि इथे आला 3. तर तुम्ही म्हणाल इथे हा छोटा नंबर आहे म्हटल्यावर इथेच आपण डेसिमल पॉईंट दिला आणि 0 घेतला तर चालेल का? नाही, असं नाही चालत. हे पहा आपण काय केलंय आधी 5 2s are 10, 0 रिमेनिंग आला. मग हा जो 3 आहे त्याला खाली घेतलं. त्याला खाली घेतल्यानंतर आता तो छोटा आहे 5 ने, त्याला आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणून काय करायचंय, मग 5 zeros are 0 देऊन घ्यायचंय आणि मग जेव्हा रिमाइंडर 3 येईल तेव्हा आपल्याला डेसिमल पॉईंट घ्यायचा आहे. नाहीतर इथे या ठिकाणी तुम्ही गडबड करू शकता. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, नाहीतर तुमचे आन्सर चुकून जाईल. आलं ना लक्षात? हे पहा हा 3 खाली घ्यायचा, मग 0 ने भाग द्यायचा आहे. 5 zeros are 0 आणि मग सबट्रॅक्शन करायचंय. सबट्रॅक्शन केल्यानंतर जेव्हा रिमाइंडर 3 येईल तेव्हा आपल्याला कोशंट मध्ये डेसिमल पॉइंट घ्यायचा आहे. हे पहा आता इथे आपण घेऊयात डेसिमल पॉइंट आणि मग इथे 0. आता 5च्या टेबलमध्ये 30 आहे का? येस, 5च्या टेबलमध्ये 30 आहे. 5 6 are 30. 30 मधून 30 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे 0. आता हे पहा इथे रिमाइंडर 0 आलेला आहे आपला. म्हणजेच हा कोणता डेसिमल फॉर्म आहे, कोणत्या प्रकारमधला डेसिमल फॉर्म आहे? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. चला इथे राईट करूयात आपण या क्वेश्चनचा आन्सर. 103/5 इज इक्वल टू किती आलेला आहे? 20.6. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? -103/5. ओके नाही, आपला जो नंबर आहे तो नेगेटिव्ह आहे म्हटल्यावर आपले आन्सर सुद्धा नेगेटिव्ह येणार. -20.6. चला आता या प्रॅक्टिस सेट मध्ये लास्ट क्वेश्चन पाहूयात. -11/13. 13. जसं की मी तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की जे नेगेटिव्हचं साईन आहे ते आपल्याला क्वेश्चन जेव्हा आपण लास्ट आन्सर राईट करत असतो तेव्हा द्यायचे असते. चला आता इथे 13 ने 11 ला तर काही डिवाइड करू शकत नाही. 13 zeros are 0. 11 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर 11. तर इथे आपण एक डेसिमल पॉइंट दिल्यानंतर आपण 0 घेऊ शकतो. इथे काय झालं 110. आता 13च्या टेबलमध्ये 110 आहे का? नाही, पण 104 आहे. 13 8s are 104 है ना. इथे राईट करून घेऊयात. 13 8s are 104. सबट्रॅक्शन करूयात. 110 मधून 104 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 6. घेऊयात 6च्या बाजूला 0. काय झालं 60. 13च्या टेबलमध्ये 60 नाहीये पण 52 आहे. 13 4s are 52. राईट करूयात. 13 4s are 52. काय रिमेनिंग राहणार 8. 60 मधून 52 सबट्रॅक्ट केल्यानंतर 8 रिमेनिंग राहतं. इथे घेऊयात 0. 80 आहे का 13च्या टेबलमध्ये? त्या टेबलमध्ये 80 नाहीये पण 78 आहे, हो ना. 13 6s are 78. चला राईट करूया. 6s are 78. सबट्रॅक्शन करूया. इथे आलं 2. इथे घेऊयात 0. 20 आहे का 13च्या टेबलमध्ये? नाहीये. मग 13 1s are 13. सबट्रॅक्शन करा. काय आलं 7. इथे घेऊयात 0. 70 आहे का 13च्या टेबलमध्ये? 70 नाहीये, हो ना. 65 आहे. हो 13 5s are 65. सबट्रॅक्शन करा. इथे आलं रिमेनिंग 5. 0 घेऊयात. 50 आहे का 13च्या टेबलमध्ये? नाही. किती आहे मग? 50 नाहीये, 39 आहे. 39 घेऊयात. 3s are 39. सबट्रॅक्शन करू. तर इथे 5 मधून 1 इकडे घेणार, मग इथे 0च्या जागी होणार 10. 5 मधून 1 घेतला म्हणून इथे काय राहणार 4. 10 मधून 9 सबट्रॅक्ट करा 1. 4 मधून 1 गेला 1 राहणार. काय झालं 11. आता लक्षात घ्या इथे रिमाइंडर आपला काय आलेला आहे 11 आणि इथे सुरुवातीला आपण काय केलेलं आहे 11 लाच डिवाइड करत गेलेलो आहोत. म्हणजे आता इथे 11 ला जर आपण डिवाइड करत गेलो पुन्हा तर हीच सायकल पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. 0 येईल का कधी? नाहीच येणार, हो ना.
जे हा जो डेसिमल फॉर्म आपण या रॅशनल नंबरचा फाइंड आउट केलेला आहे तो कोणत्या टाईपचा आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म, हो ना. चला मग आपले आता फायनल आन्सर राईट करूयात. 11/13 इज इक्वल टू काय आन्सर आलेले आहे? 0.846153. आणि आता आपण 11 ला पुन्हा डिवाइड केल्यानंतर न काय येणार आहे क्वोशंट मध्ये? रिपीट काय होणार आहे? तर 8च रिपीट होणार आहे. हे पहा, इथे आपण 11 होता, मग 0 घेतला आणि मग 13 8 जार 104 केलं होतं. सो 846153 हेच सगळे डिजिट्स, या डिजिट्सचा ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट होत राहणार आहे. म्हणून आपण आता इथे 8 पासून 3 पर्यंत देऊयात बार. आलं लक्षात? आता क्वेश्चन मध्ये नंबर कसा होता? निगेटिव्ह होता. आपण आन्सर कसले फाइंड आउट केलेले आहे? पॉझिटिव्ह नंबर. चला मग फायनल आन्सर राईट करूयात. निगेटिव्ह नंबरचे -11/13 इज इक्वल टू आन्सर सुद्धा निगेटिव्ह येणार आहे आपले -0.846153 आणि हाच ग्रुप रिपीट होणार येणार एक बार. सो इथे अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.